क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज 2 डिसेंबर 2025चे चालू घडामोडीचे प्रश्न आज आपण MCQ स्वरूपात पाहूया. आपण आपल्या चॅनलवर एक नवीन सिरीज लॉन्च केलेली आहे चालू घडामोडीचे. ही सिरीज UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाची ठरेल. इथे आपण न्यूज, स्टॅटिक GK या स्वरूपात आपण आपले MCQ प्रश्न कव्हर करूया. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी ज्या विद्यार्थ्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वाचे चालू घडामोडीचे व्हिडिओ व अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलच्या माध्यमातून मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता व्हिडिओची सुरुवात करूया. पहिला प्रश्न, भारताने स्लायकॉन डिटवाहच्या कारणामुळे श्रीलंकेला मदत करण्यासाठी कोणती मोहीम सुरू केलेली आहे? तर पहिला ऑप्शन आहे आपला ऑपरेशन सागर मित्र, दुसरा ऑप्शन आहे ऑपरेशन सागर बंधू, तिसरा ऑप्शन आहे आपला ऑपरेशन समुद्र सेतू आणि चौथा ऑप्शन आहे आपला ऑपरेशन सुरक्षा. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 2, ऑपरेशन सागर बंधू. हे भारताने श्रीलंकेत आलेले डिटवाह नावाच्या भीषण चक्रीवादळानंतर एक मोठी मानवीय सहायता आणि आपत्तीचे निवारण अभियान सुरू केले आहे. इथे आपत्कालीन मदत, शोधकार्य व आवश्यक वस्तूचा पुरवठा भारतानं श्रीलंकेच्या मदतीसाठी ऑपरेशन सागर बंधूच्या माध्यमातून श्रीलंकेला एक मदत केलेली आहे. आता आपण पुढला प्रश्न पाहूया. 56वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवमध्ये गोल्डन पीकॉक पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? तर पहिला ऑप्शन आहे द रिव्हर ऑफ टाईम, सेकंड ऑप्शन आहे इको ऑफ सायलेन्स, तिसरा ऑप्शन आहे स्किन ऑफ यूथ आणि चौथा ऑप्शन आपला वेव ऑफ टुमारो. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 3, स्किन ऑफ यूथ या चित्रपटाला गोल्डन पीकॉक पुरस्कार मिळालेला आहे 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवमध्ये. हा चित्रपट कोणत्या देशाचा आहे? व्हिएतनाम या देशाचा चित्रपट आहे आणि 56वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कुठे झालेला आहे? पणजी, गोवामध्ये झालेला आहे. इथे 81 पेक्षा जास्त देशांनी सहभाग घेतला आणि 240 पेक्षाहून अधिक चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया आपण. जागतिक बॉक्सिंगचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? पहिला ऑप्शन आहे आपला जावेद अशरफ, दुसरा ऑप्शन आहे गेनाडी गालाडोविन, तिसरा ऑप्शन आहे कीर्ती सुरेश आणि चौथा ऑप्शन आहे खालिद अल एनानी. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 2, गॅनाडी गालाडोकिन यांच्या जागतिक बॉक्सिंगचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. आता आपण पुढला प्रश्न पाहूया. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार 2025मध्ये जगातली सर्वात मोठे शहर कोणते ठरलेले आहे ज्यांनी टोकियोला मागे टाकलं आहे? तर ऑप्शन आपला पहिला दिल्ली, दुसरा ऑप्शन आपला न्यूयॉर्क, तिसरा ऑप्शन आहे आपला जकार्ता आणि चौथा ऑप्शन आहे आपला लंडन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जकार्ता. जकार्ता शहर कुठली राजधानी आहे? तर इंडोनेशियाची राजधानी आहे. जकार्त्याची लोकसंख्या किती आहे? 42 दशलक्ष एवढी जनसंख्या जकार्ताची आहे. त्यांनी टोकियोला मागं टाकून जगातलं सर्वात मोठं शहर ठरलेलं आहे. दुसऱ्या नंबरवर कोणतं आहे? दुसऱ्या नंबरवर ढाका, तिसऱ्या नंबरवर टोकियो गेलेला आहे आणि चौथ्या नंबरवर न्यू दिल्ली हे शहर आहे. तर जकार्ता संयुक्त राष्ट्राचा अहवाल 2025मध्ये जगातलं सर्वात मोठं शहर ठरलेलं आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न पाहूया.
डॅश अमरावतीचे शहर पक्षी म्हणून जाहीर करण्यात आलेलं. पहिला ऑप्शन आहे तंबाट, त्याला आपण कॉपरस्मिथ बर्बट म्हणतो. दुसरा ऑप्शन आहे भारतीय हुदहुद, त्याला आपण इंडियन होपू म्हणतो. तिसरा ऑप्शन आहे पिगटा, इंडियन ओलेट म्हणतो आपण त्याला. आणि चौथा ऑप्शन आहे भारद्वाज, त्याला ग्रेट कोक्युल आपण असं म्हणतो. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 1 तंबाट. आपण त्याला कॉपरस्मिथ बर्बट असा पक्षी म्हणतो. ही अमरावती शहराने आपला पक्षी नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न पाहूया. डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचे नुकतेच वयाच्या 68व्या वर्षी निधन झाले आहे. ते कोण होते? पहिला ऑप्शन आहे कवी, दुसरा ऑप्शन आहे चित्रकार, तिसरा ऑप्शन आहे वैज्ञानिक आणि चौथा ऑप्शन आहे इतिहासकार. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 1 ते कवी होते. त्यांना हास्य सम्राट म्हणून पण त्यांची ओळख होती. ते सुप्रसिद्ध कवी होते आणि त्यांना मिर्झा एक्सप्रेस म्हणून पण त्यांची ओळख होती. तर ते सुप्रसिद्ध कवी होते. त्यानंतर पुढला प्रश्न. इंडियन ऑफ द इयर 2025 चे पुरस्कारानं कोणाला सन्मानित करण्यात आले आहेत? तर आपला पहिला ऑप्शन आहे रोहित शर्मा, दुसरा ऑप्शन आहे आपला गौतम गंभीर, तिसरा ऑप्शन आहे जय शाह आणि चौथा ऑप्शन आहे आपला महेंद्रसिंग धोनी. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 3 जय शाहला इंडियन ऑफ द इयर 2025च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. कोणी फिफा अंडर 17 विश्वचषक 2025चे विजेतेपद पटकावलेले आहेत? तर आपलं ऑप्शन काय आहेत? पहिला ऑप्शन आहे ऑस्ट्रेलिया, दुसरा ऑप्शन आहे पोर्तुगालने, तिसरा ऑप्शन आहे अर्जेंटिना आणि चौथा ऑप्शन आहे स्पेन. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 2 पोर्तुगाल यांनी अंडर 17 विश्वचषक 2025चे विजेतेपद पटकावलेले आहे. त्यांनी कोणाला हरवला? त्यांनी ऑस्ट्रेलियाला हरवून विजेतेपद पटकावलेले आहेत. हा अंडर 17 विश्वचषक कोठे खेळण्यात आलेला आहे? तर ठिकाण कतर, म्हणजे ठिकाण कतरमध्ये हे खेळण्यात आलेलं आहे. सहभागी संघ किती होते? सहभागी संघ 48 एवढे सहभागी संघ होते आणि पोर्तुगालनं ऑस्ट्रेलियाचा पराभव 1-0 केला. तर अंडर 17च्या विश्वचषक 2025 कोणी जिंकले आहे? पोर्तुगालने. आता आपण पुढला प्रश्न पाहूया. जागतिक सर्वोत्तम शहर निर्देशांक 2026 मध्ये कोणत्या भारतीय शहराला सर्वोच्च स्थान देण्यात आलेलं आहे? पहिला ऑप्शन आहे मुंबई, दुसरा ऑप्शन आहे पुणे, तिसरा ऑप्शन आहे चेन्नई आणि चौथा ऑप्शन आहे बेंगळुरू. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे चौथा ऑप्शन बेंगळुरू. याला जागतिक सर्वोत्तम शहर निर्देशांक 2026 मध्ये भारतीय शहराच्या सर्वोच्च स्थान देण्यात आला. त्यानंतर कोण आहे? त्यानंतर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर भारतीय शहर, तिसरा भारतीय शहर दिल्ली आणि चौथ्या नंबरवर हैदराबाद. हे शहराची क्रमांक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया आपण. खालीलपैकी कोणते भारतातील पहिले एकात्मिक आर्थिक शहर बनलेले आहेत? पहिला ऑप्शन आहे आपला मुंबई, दुसरा ऑप्शन आहे पुणे, तिसरा ऑप्शन आहे आपला अमरावती आणि चौथा ऑप्शन आहे आपला नागपूर. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 3 अमरावती हे भारताचे पहिले एकात्मिक शहर बनलेलं आहे. आता आपण इम्पॉर्टंट टॉपिक जो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचा राहते आपण आपल्या सिरीजमध्ये कव्हर करतो. तर आज आपण डिसेंबर महिन्याचे महत्त्वाचे टॉपिक मध्ये आपण डिसेंबर महिन्याचे दिवस पाहूया. ही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे दिवस आहेत. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये हे तुम्हाला प्रश्न विचारू शकते. तर चला आता
सुरुवात करूया. 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिन, 2 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन आणि जागतिक संगणक साक्षरता दिन व राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन आपण साजरा करतो. 3 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन, तसंच 4 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय चीता दिन, भारतीय नौदल दिन, वन्यजीव संवर्धन दिन आपण साजरा करतो. 5 डिसेंबरला जागतिक मृदा दिन, 7 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय नागरिक विमान वाहतूक दिन, 9 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय नरसंहार प्रतिबंध दिन आणि आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन आपण साजरा करतो. 10 डिसेंबरला जागतिक मानवी हक्क दिन आपण साजरा करतो. 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिन, 12 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज दिन म्हणून आपण साजरा करतो. त्यानंतर 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन, 18 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्थलांतरण दिन, तसेच 18 डिसेंबरला आपण आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक दिन पण साजरा करतो. 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस, 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिन, 23 डिसेंबरला राष्ट्रीय किसान दिन, चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त आपण राष्ट्रीय किसान दिन साजरा करतो 23 डिसेंबरला. 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक दिन, 25 डिसेंबरला सुशासन दिन, अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आपण साजरा करतो. 26 डिसेंबरला सुनामी स्मृती दिन व वीर बाल दिवस गुरु गोबिंद सिंग यांच्या 4 पुत्राच्या स्मरणार्थ. 27 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिन म्हणून आपण साजरा करतो. तर हे महत्त्वाचे डिसेंबर महिन्याचे दिवस आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला या दिवसबद्दल प्रश्न असू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण आपल्या चॅनलवर चालू घडामोडीचे प्रश्न MCQ पॅटर्नमध्ये आपण पाहतो. हे सिरीज जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच शेअर करा आणि क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.